गेल्या 10 ते 15 दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात उन्हाळा अक्षरशः असह्य होऊ लागलाय आणि सध्या तर नवतपाचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे नागपुरातला पारा हा 45च्या पार पाहायला मिळतोय। आज नागपूरचं तापमान 46.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आणि याच उकाड्यामुळे नागपूरमध्ये गेल्या 10 दिवसात उष्माघाताचे 2 बळी गेल्याचा अंदाज व्यक्त होतोय। भिक्षेकरी आणि बेघरांना उष्माघाताचा सर्वाधिक फटका बसल्याचं बोललं जात आहे। नागपूर रेल्वे स्थानक आणि परिसरात उष्णतेच्या प्रकोपात 5 जणांचा मृत्यू नोंदवला गेलाय। मृतांमध्ये 3 रेल्वे प्रवासी तर 2 अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे। तर विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असून हवामान विभागानं आज नागपूरसोबतच वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलेला। तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला गेला। गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमानात सातत्यानं वाढ होते आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसच्या घरात आहे। ब्रह्मपुरीत तापमानाचा पारा हा सातत्यानं चढाय, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। कालही हवामान खात्यानं विदर्भातल्या 6 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिलेला होता। तर नवतपाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातल्या 6 जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट दिला गेलाय। नवतपा सुरू असल्यामुळे पारा चढाच असून वाशिममध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून वाशिममध्ये पारा सातत्यानं 45 ते 46 अंशांच्या आसपास असल्यानं उष्णतेनं नागरिक हैराण झालेत। आणि या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका सहन करावा लागतोय तो शेतकऱ्यांना। विदर्भातील नागपूर, अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक या वाढत्या उष्णतेमुळे मेटाकुटीला आलेत। तापमानाचा पारा चढा असल्यानं आतापर्यंत आंबिया बहराचा 80% संत्रा हा गळून पडलाय। विदर्भात 1,40,000 हेक्टरवरती संत्रा पीक घेतलं जातं। सरासरी 1 हेक्टरवरती 20 टन संत्र्याचं उत्पन्न होतं। त्यामुळे तापमानातल्या बदलांमुळे संत्र्याचं हेक्टरी 5 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। आणि नागपूरमधला वॉकर्स रोड हा प्रमुख रस्त्यांपैकी एक मानला जातो। तीव्र उन्हाळ्यामुळे आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरच्या झाडांची आणि छोट्या रोपट्यांची दुरवस्था झाली आहे। महापालिकेने इथल्या फुलझाडांना पाणी न दिल्यामुळे मोठ्या संख्येने रोपं सुकून गेली आहेत। त्यामुळे सकाळी वॉक करणाऱ्यांनी महापालिकेच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली। महापालिकेतील उद्यान विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय।